नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला 11वा हप्ता दिला जाणार आहे ते कधी खात्यामध्ये जमा होणार, अनेकांचा प्रश्न आहे। कारण की मागील आपण 5-6 दिवसांमध्ये बघितलं, राज्य सरकारने निधीसुद्धा या ठिकाणी जे आहेत बँकेमध्ये जमा केलेले आहे, तरी पण महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारने पैसे जमा केलेले नाही। मग नेमका राज्य सरकार पैसे कधी जमा करणार आणि यामागचं कारण काय, कशामुळे हा राज्य सरकारचे आहे पैसे जमा करत नाही, या संपूर्ण बाबी आपण बघितलं तर एक लक्षात येते की राज्य सरकारचे आहे पडताळणी सध्या सुरू असल्याबाबत सांगण्यात येत आहे। यामध्ये 2-3 हजार जे कर्मचारी महिला होत्या त्यांचं सुद्धा या ठिकाणी जे नाव या यादीमध्ये असल्याबाबत उघडकीस आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या महिलांचं वय 65 वर्ष आहे अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यासाठी पडताळणी सुरू आहे आणि त्यासाठी जे आहे राज्य सरकारने वेळ घेतलेली आहे। आता राज्यातील महिलांना कधीपासून जे आहे 11वा हप्ता जमा होणार, तर याचं उत्तर आहे तुम्हाला सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता जमा होईल। अनेकांचा प्रश्न आहे की 3,000 रुपये भेटणार की 1,500 रुपये भेटणार की 2100 रुपये भेटणार। लक्षात ठेवा, राज्य सरकारने अद्यापपर्यंत 2100 रुपयांची घोषणा केलेली नाही, त्यामुळे फक्त तुम्हाला 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार। आता हे अनेकांचा प्रश्न आहे 2 हप्ते एकत्र दिलं जाईल, असं होणार नाही। कारण की राज्य सरकारनं फक्त एकाच महिन्यांसाठी निधी वितरित केलेला आहे, फक्त मे महिन्यांसाठी, आणि मे महिन्यांचाच हप्ता तुम्हाला 2 जून रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।